हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। तर ही चतुर्थी या 2024 या नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि त्याबरोबरच सोमवार सुद्धा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा आणि भगवान शंकरांची सुद्धा सेवा उपासना करायची आहे। भगवान शंकरांचे पुत्र हे गणपती बाप्पा आहेत आणि त्यामुळे अतिशय शुभयोग उद्याच्या दिवशी जुळून आलेला आहे। त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी दोघांची सोबतच पूजा करायची आहे। गणपती बाप्पांच्या सोबतच आपल्यावरती भगवान शंकर सुद्धा यामुळे नक्कीच प्रसन्न होतील आणि या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व दोष अडचणी विघ्न संकट आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा संपेल आणि फक्त 1 दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल। तर असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला पण सबस्क्राइब करा। तर बघा, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, विद्या देणारे देवता, संकटांचा नाश करणारे विघ्नकर्ता आपण गणपती बाप्पांना मानत असतो आणि कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा ही आपण करत असतो आणि त्यानंतरच हे शुभ कार्य व्यवस्थितरित्या पार पडत असतं आणि त्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट अडथळे येत नाहीत। तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे पहा, कारण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही ज्या काही अडचणी आहेत ते अगदी बघा माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या अडचणी असतात आणि संकट सुद्धा असतात। तर या सर्व अडचणी आणि संकट दूर करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो, पण प्रयत्न करून सुद्धा जर आपलं संकट दूर होत नाही किंवा ते संपत नाही, अशा वेळेला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती खूप दिवसांपासून आपली पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो। कोणत्याही शुभतिथीवरती पवित्र गंगेवरती स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं, पण आता प्रत्येकालाच बघा पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं। तर अशा वेळेला घरच्या घरी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला नक्कीच पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकंच पुण्य हे प्राप्त होत असतं आणि आपल्या सर्व वाईट कर्म पाप हे सुद्धा नष्ट होत असतात आणि त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या शरीर शुद्धीकरणासाठी आणि मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा करायचा आहे। त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये जे काही दोष असतात, नकारात्मकता असते, तर अशा वेळेला जे पण आपण काही काम करत असतो तर त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं आणि त्यामुळेच आपल्याला आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। तर त्यासाठी तुम्हाला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे गंगाजल। गंगाजल तुम्ही टाकू शकता किंवा गोमूत्र टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही दोन्ही टाकलं तरी सुद्धा चालेल। जे आहे तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि जे नाही ते तुम्हाला स्किप करायचं आहे। यानंतर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणजे मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे आणि तुम्हाला थोडंसं कुंकू सुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर खडे मीठ सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे। खडे मीठ तुम्ही आवर्जून टाका, नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल। त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आहेत तर ते नक्कीच दूर होतात आणि हे टाकल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिची अखंड कृपा आपल्या वरती राहत असते आणि आपल्या जीवनातल्या सर्व आर्थिक समस्या, पैशाच्या अडचणी या सुद्धा नक्कीच दूर होत असतात। त्यामुळे ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ज्या वस्तू नाहीत तर त्या तुम्हाला स्किप करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ करायची आहे। अंघोळ करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आहे आणि अंघोळ करायची आहे।
अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे। त्याचबरोबर महादेवांचं जे शिवलिंग आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला उद्या अभिषेक घालायचा आहे। मग तुम्ही पंचामृताने घालू शकता किंवा कच्च्या दुधाने हा अभिषेक घातला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी भगवान भोलेनाथांची म्हणजे पिंडीची आणि गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा अर्पण करायच्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला जास्वंदाचं फूल, गुलाबाचं फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर मोदकाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही अर्पण केला तरीही चालेल। त्यानंतर आपली पूजा करून झाल्यानंतर आपल्याला ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष आणि संकटनाशक स्तोत्राचा सुद्धा एक वेळेला पठण करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला साकडं घालायचं आहे। आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। तुम्ही आवर्जून करा। तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे। त्यामुळे तुमचं शरीर शुद्धीकरण होईल, मनाचं सुद्धा शुद्धीकरण होईल आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती सुद्धा होईल। त्याचबरोबर तुम्हाला सूतक असेल, मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू शकणार नाही, इतर सर्वांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। बरोबर उद्याच्या दिवशी करण्याचे बरेचसे उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।